तर नमस्कार मित्रांनो, रामेश्वरम सिरीजच्या भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर भाग 1 मध्ये आपण मंदिर परिसरात पोहोचलो होतो आणि मंदिराच्या समोरच असलेल्या एका दुकानात लॉकरमध्ये बॅग ठेवले आणि पुढे मंदिर परिसरात असलेल्या तब्बल 23 कुंडात स्नान करण्यासाठी निघालो। सोबतच एक्स्ट्रा कपडे कॅरी केले। भारतातील रामेश्वर एकमात्र असं मंदिर आहे जेथे तुम्हाला जाण्याआधी एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 23 वेळा आंघोळ करावी लागते। तर हे खूप जणांना माहीत सुद्धा नाही आणि येथूनच सुरू होतो पुढे मोठा स्कॅम। या स्कॅम बद्दल जास्त कोणीच सांगत नाही। 22 कुंडात स्नान करण्यासाठी एक टोकन असते आणि त्याची किंमत फक्त 25 रुपये आहे, पण हे तुम्हाला कोणी तिथे सांगणार नाही। मंदिर परिसरात तुम्हाला काही लोक सांगतील की स्नान करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली 500 ते 1000 रुपये चार्ज केले जातात, पण आपण पहिल्यांदाच जातो आणि या स्कॅमच्या जाळ्यात अडकतो। तर तसं न करता सुरुवात करा मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या अग्निकुंडापासून। मी सुद्धा अग्निकुंडात स्नान करून निघालो मंदिरात टोकन घेऊन आणि येथून पुढे 22 कुंडा मंदिर परिसरात असल्यामुळे आपल्याला आधी अग्निकुंडात स्नान करून मग मंदिरातील आवारात असलेल्या 22 कुंडात स्नान करण्यासाठी जावे लागते। आणि जर तुम्हाला या कुंडातील तीर्थजल हवे असेल तर तुम्हाला मंदिराच्या आवारात बरेच असे छोटेसे कॅन मिळतील, ज्यात तुम्ही तीर्थजल आपल्या घरी नेऊ शकता। तर मित्रांनो, आपण आता मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघालो आहोत आणि दर्शन एकदम मस्त झालं। तर बघूयात आता पुढचा काय प्लॅन आहे ते पुढे ठरेल आपल्याला। म्हणजे धनुष्यकोडी आणि अजून काहीतरी आहे, 2 प्लेस आमचे बघायचे। काही तासातच आमचं दर्शन झालं आणि मंदिराच्या बाहेर आलो आणि शेजारीच असलेल्या एका हॉटेलमध्ये नाश्ता केला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात।